आज वोट करता, मतदान करता आणि दरवर्षीच तुम्ही मतदान करत असता, यावेळेसचा अनुभव कसा आहे? कारण की आपण गेलेच काही महिन्यांपासून जर चित्र बघितलं तर खूप उलथापालथी या ठिकाणी बघायला मिळालं. ते यातला काही एक वेगळ्या अनुभवातून मतदान करण्याचा एक वेगळा क्षण आहे का? नाही, मुळात तुमच्या एक जगण्याच्या व्हॅल्यूज असतात, तुमच्या जगण्याचे काही विचार असतात. त्यानुसार तुम्हाला जे पटतं ते तुम्ही प्रत्येकजण करता आणि ते प्रत्येकाने ते करावं असं मला वाटतं, की ज्याला जे आतून वाटतं, ज्याला जे आतून तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या मुलांसाठी हेल्दी वातावरण, म्हणजे अगदी बेसिक गोष्टीपासून की आपल्याला बाहेर पडताना भीती न वाटणं, आपल्या मुलांना योग्य संधी मिळणं, आपल्याला कुठल्याही तरी वेगळ्याच कारणामुळे डोक्याला त्रास न होणं, या सगळ्या बेसिक गोष्टी सगळी माणसं विचार करत असतात. त्यामुळे विचार करून सगळी लोक करतीलच मला खात्री आहे, पण मुळात करायला पाहिजे. म्हणजे नुसताच विचार केला आणि नुसतंच सोशल मीडियावर एकमेकांची भांडलेत, याच्यात काय यांनी काहीच शहाणपणा प्रूव्ह होत नाही. तुम्ही इथे या, तुम्ही लहान मुलांना घेऊन या, तुम्ही तुमच्या आईवडिलांना कारमधनं, रिक्षातून, बसमधनं घेऊन जा, पण हे करायला पाहिजे. कारण ही खूप बेसिक, अत्यंत मूलभूत गोष्ट आहे. जसं लहानपणी बाळाला वॅक्सिनेशन देणं, पोलिओ वॅक्सिनेशन, हे काही आग्रह करायला लागतो का? पोलिओ वॅक्सिन द्या, पोलिओ वॅक्सिन. एकेकाळी ते पण करायला लागायचं, पण आता लोकांना कळलं की नाही, ते द्यायला पाहिजे. तर तितकी ही बेसिक गोष्ट मला वाटते. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. शैलेंद्र, तू खूप चांगला उल्लेख केलास की मूलभूत हक्क आहे तो मतदाराचा बजावलाच पाहिजे. पण आपण जर बघितलं तर अक्षय तृतीया शुक्रवारी होती, शनिवार रविवार सुट्ट्या आल्यात, आज परत एक सोमवार म्हणजे इलेक्शनची सुट्टी लागून सुट्ट्या आल्यामुळे देखील काही लोक अनेक वेळा सुट्ट्यांचा फायदा घेऊन बाहेर ट्रिप करतात, त्याच्यामुळे मतदान बुडलं जातं. अशांना काय आव्हान करतो? कंपल्शन करायच्या गोष्टीच नाही आहेत त्या, असं मला वाटतं. की हे आतूनच वाटण्याच्या गोष्टी आहेत. आणि ट्रिपा वर्षभर काढा ना, 5 वर्ष ट्रिप काढा. तुम्ही जर तुमच्या देशासाठी, तुमच्या घटनेसाठी, तुमची जबाबदारी म्हणून तुम्ही जर 1-1.5 तास देऊ शकत नसाल आणि एक वीकेंड तुम्हाला कॉम्प्रोमाइज करता येत नसेल, तर तुम्ही पुढची 5 वर्ष मतं देण्याचा, म्हणजे प्रत्येक गोष्टीवर ओपिनियन देण्याचा अधिकारच गमावता असं मला वाटतं. की ट्रिपला जाणं काय आहेत ना 5 वर्ष ट्रिपला जायला. तुम्हाला जर आनंदाने हे सगळं पुढचं करायचं आहे, तर आधी ही एक मूलभूत गोष्ट करा आणि जी कोणी कोणाला आग्रह नाही, ही आतून वाटून करावी अशी मला सगळ्यात जास्त भारतात मतदान जे आहे ते तरुणाईचं आहे आणि तू नेहमीच आयडल राहिलेला आहेस या तरुणाईसाठी. त्या तरुणाईला काय सांगशील? कारण की अनेक वेळा ही तरुणाई सोशल मीडियावर ऍक्टिव्ह दिसते, मात्र फील्डवर येताना ती बाहेर फार कमी दिसते. अशा तरुणाईला काय सांगशील? आज तर मी अगदी पर्सनल आवाहन करतो की याची जी पिढी आहे आत्ता 18-19 झालेली, मला खात्री आहे तीच ती पिढी आहे ज्यांनी लहानपणी अगोबाई डगोबाई ऐकलं, ज्यांनी एका माकडाने काढले दुकान ऐकलं, ज्यांनी शुभंकरचं एकटी एकटी घाबरलीच ना ऐकलं. तर तुमच्यासाठी ती गाणी केलेला एक तुमचा काका म्हणून तुम्हाला मनापासून विनंती करतो, हक्काने तुम्हाला सांगतो की नुसतं सोशल मीडियावर किंवा कुठल्या तरी कॅफेमध्ये बसून चर्चा नाही करायची. घराबाहेर पडायचं, लाईनीत थांबायचं आणि वोटिंग करायचं. मग तुम्ही चर्चा करण्याचा अधिकार तुम्हाला मिळतो. सो काय अपेक्षा असणार, काय प्रमुख काम आहे? नाही, मी जसं म्हटलं की प्रत्येकाला आपण जे कष्ट करतो आहे त्या कष्टाचं फळ मिळणं ही एक माणसाची बेसिक अपेक्षा असते. की मी जर माझी ही योग्यता आहे तर मला हे मिळायला पाहिजे. सुरक्षितता ही मला सगळ्यात महत्त्वाची वाटते आणि जी आपण आपल्या देशाला ऑन द होल खूप छान आपण बघितलं की अतिरेकी कारवाया नाही झाल्या आणि याचा खूप आनंद आहे. तसंच मला असं वाटतं की रोजच्या लेवलला तुम्हाला बाहेर पडताना, प्रवासात, तुमच्या मुलींना, तुमच्या बहिणींना हे सुरक्षित वाटणं हा पहिला मला बेसिक मुद्दा वाटतो. आणि डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या देशातली हुशार मुलं बाहेर नाही जाता कामा, त्यांना असं वाटलं पाहिजे की माझ्या देशातच किती सुंदर गोष्टी आहेत. तर हा देश आपला होतोय आणि तो अजूनही होईल मला खात्री. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.